नमस्ते मित्रांनो. मागील भागात आपण पाहिले जगू मिलिटरीतून आलेला असतो आणि आता त्याच्या लग्नाचा विषय घरात चाललेला असतो. आता पुढे गावात 2-4 लग्न जुळली, पण आमच्या जगूचं काही कुठे जुळेना. पायातले जोडे फाटायची पाळी. काय काय मुलींचं बाप याचं चालून, पण उचलून रुपये द्यायचं म्हटल्यावर कुताय लागायचं. साऱ्यासनी फुकट नवरा पाहिजे. लेको, दुसऱ्याचं घेताना लाज नाही वाटत? देताना का आकडता? स्वतःच्या पोराचं लगीन असलं तर रुपये 20,000 मागतील, पण दुसऱ्याला द्यायचं म्हटल्यावर 5,000 देऊन लगीन करून देतो असं म्हणतील. माणूस भयानक स्वार्थी, स्वतःपुरता विचार करणार. रोज नवं गाव हिंडून मी कंटाळलो. पोरी बघणं हा एक स्वतंत्र उद्योगच होऊन बसला होता. रोज दिवसभर दरवेशावानी फिरायचं. त्याला निदान 4 पायल्या ज्वारी तरी मिळती, पण आम्हाला पदरचं 50 रुपये घालवायला लागायचं. रोज सकाळी उठायचं, खिशात 100ची नोट टाकायची, चांगले इस्त्रीचे कपडे चढवायचे, बॅग नाचवीत पळायचं, एस.टी. महामंडळाला मदत करत धावायचं. 15 दिवसात 11 पोरी बघितल्या, साऱ्या नापास. काही जगून नापसंत केल्या, काहीचं देणं घेणं जमेना. कुणाचे ग्रहच बरे नसायचे. कसली ना कसली आडकाठी सारखी असायची. शेवटी रुक्मिणीच म्हणाली, आता लय चोकळत बसू नका. लय उकारलं की सोनं नाही घावत, मातीच निघत राहती. आता घ्या मिळतं आणि टाका जमवून. बघू आज तेवढी देशमुखाची पोरगी बघतो आणि काय तो निर्णय घेतो. दिवस तरी किती राहिलं? गाठली कुरवली. देशमुखाची पोरगी मात्र देखणी, चाप्याचं फूल नुसतं, गोरी पान, नाकी डोळी, डिकटो रुक्मिणीगत. रुक्मिणीची धाकटी बहीण शोभावी अशी. जगूनं पसंत केली. एखादा आंधळा असता तरीसुद्धा त्यानं पसंत केली असती असं रूपच होतं तिचं. जगतापाच्या घरची सून शोभण्यासारखी होती. पाहुणे दुसऱ्या दिवशीच आमच्या घरी आले. सुपारी फुटली. देणं घेणं 10,000 रुपये ठरलं. एवढा हुंडा देऊन वर लग्न करून द्यायचं. तिसऱ्या दिवशी पत्रिका छापायला टाकल्या. 5व्या दिवशी मिळाल्या. गावभर वाटल्या. माणसं आकरीत करायला लागली. इतक्यात लगीन जमलंच कसं? असं माणसं एकमेकांना विचारायला लागली. सारी तयारी झाली. आसपासच्या काही आमच्या गावातल्या आयाबाया खपू लागल्या. पाराजवळची बामणाची म्हातारी तर वरमाय बनून मिरवायला लागली. दुसऱ्या दिवशी कुरवलीला वराड जायचं तर आदल्याच दिवशी एक मोटारसायकल आमच्या दारात येऊन थांबली. पाहुणाच होता. म्हणाला, लगीन होणं शक्य नाही. अहो पण का? नाही म्हणजे नाही. अहो पण कारण काय? तो काय भाऊला भाऊलीचा खेळ आहे वय? तुम्ही आम्हाला फसवलं म्हणजे काय झालं काय? पोराला कोड आहे. कोण म्हणतं? गाव म्हणतं. गावाच्या आईची गांड. गाव माझी कोण? नाव सांग. आणा त्या माणसाला मोहरं. तुमच्या मोहरं मी विचारतो त्याला. हे बघा, वाद नको. आम्ही कोड असणाऱ्या पोराला पोरगी देणार नाही. अहो पण कोण म्हणतो पोराला कोड आहे? ए जगू, इकडे ये. काढ अंगातली कापडं. अहो पर ते काय नाही. सोक्षमोक्ष झालाच पाहिजे. जगूला मी लगेच उघडा केला. बघा, डोळं उघडं ठेवून बघा. ह्याच्या पाठीपोटाकडं कोणच्या चुतमारीच्यानं तुम्हाला हे सांगितलं? नाव सांगा. परा आम्हाला
असं चाचरू नका. तुमच्याव आम्ही रागावत नाही. झाट एक पैसा नको. लगीन तसं करू, पण असं भंपक बोलणाराचं नाव सांगा. कशाला उगीच भांडण? भांडण? पाहुणं, आमचं याप आम्हाला माहिती. चला चा पाणी घ्या. तुम्ही शिकली सवरलेली माणसं, त्या येड्याचं ऐकून असं करताय होय? तुमच्या वाईटाव असणाऱ्या माणसांचंच हे काम. वाईटाव कुणाच्या कोण नाही. इंदिरा गांधीला काय कमी विरोध होता होय? पण वाईटासाठी विरोध करावा, चांगल्यासाठी नव्हं. चांगलं होत असलं तर होऊन द्यावं. जेव्हा पुन्हा पुन्हा खोदून विचारलं तेव्हा पाहुण्यानं गणू जाधवाचं नाव सांगितलं. मग मातूर भिरडलो. त्या जाधवाच्या आईला लव्हारच लावतो असं म्हणत सुटलो काठी घेऊन. जगू आणि पाहुणा अडवत होता. पण मी ऐकतोय होय. त्याच्या दारात आलो. बायको भाजलेल्या शेंगदाण्याची फुलकाटं काढत होती. वहिनी, जाधव आहेत का? आहेत की, पोती वाचत्यात. घुसलो घरात. जाधव चष्मा लावून पोती वाचत होता. ढोसला काठीनं. पोती लावली उडवून. एका लातेतच गडी उताना केला. ये आकरमाश्या, भडव्या, गळ्यात माळ घातली यास आणि काय चालवलंयस काय गावात? मी कोण जगताप? हो, जगतापच. तुला काय वाटलं दादबा आहे होय? उठ आधी. बसू नकस तिथं रदाळ्यागत. चल ये माझ्या मागं. पण तुझ्या आईला तुझ्या भडकिवल्या 2 कानपाडात. बोल, माझ्या जगूला कोड आहे असं पाहुणेसनी कुणी सांगितलं? मला काय माहिती? मी नाही सांगितलं. खोटं बोलतोयस होय बुवाटण्या? ताटदिशी माळ तोडली. एका होलपाड्यात पाडली. काठी लावली मानेला. निबार रेचला. त्याची बायको लागली बोंबलायला. मधी पडून सोडवायला लागली. मी मोठ्याने ओरडलो, वहिनी तुम्ही मध्ये पडू नका. ह्यो लई दिस झाला आतनं काड्या घालतोय. पायातली चप्पल काढली आणि सडकलं मुस्काड. का र भडव्या, आमच्या घराच्या मागं लागलायस होय? आता कुठं आमचं व्यवस्थित होत आलंय तवर मध्येच कुणगी अंग आकडतोयास होय? माझा भाव कसा पितळेच्या तांब्यावानी स्वच्छ आहे. कोड आहे असं खोटं सांगून लगीन मोडतोयास होय? चूक झाली. पुन्हा कर चूक, मग बघ गुडघ्यातनं पायच काढतो. मला बी हनम्या जगताप म्हणते ती. बापाने उभ्या गावाशी टक्कर दिली. मी बी ही झुंज आकरीला नेणार आहे. हितनं मोहरं गळ्यात माळ बांधली तर याद राख. बुवा बनून गुंडागत वागतोयास होय? तुझा गुरु कोण आहे माहिती आहे मला. त्यांना पण एकदा रिंगाण दावणारच आहे. माणसं मध्ये पडली. भांडण सोडवलं. तसं जाधवाला अवसान आलं. भाया सावरीत दातात न गळणारं रक्त पुसत म्हणाला, घरात शिरून मारतोयास होय हनम्या? भडव्या, फौजदारीत करतो तुझ्यावर आता. तू करूनच बघ. माळेतल्या मन्यागणिक घाव घालीन. फासाव जाईन, पण तुला संपवीन तवाच राहीन. तेवढ्यात जगू काठी घेऊन आला. शिव्या देत आत घुसायला लागला. माणसांनी समजूत काढून आम्हा दोघांनाही परत पाठवलं. जगू माणसांच्याकडे बघत गरजला, सुट्टीवर हायतवर भडव्यांची कातडीच लोळीवतो. त्यानं फकस्त कोडाचा एक डाग दाखवावा माझ्या अंगावर, नुसतं आरोप करून नाही. लेका, आता पावतर गावातील लग्न मोडण्यात तुझी हयात गेली. चांगलं करायचं सोडून वाईट करतोयास होय? 4 पैशासाठी
आईला धंद्याला बशिवणारी जात तुझी. आमच्यावर बी वाकडी नजर होय. काही का असना झाल्या प्रकारानं जाधव हादरला. गावात आजपर्यंत त्याच्यावर कोणी हात टाकला नव्हता. त्याच्या काळ्या कारवाया गावाला माहीत होत्या, पण भीतीपोटी वर तोंड करून कोणी बोलत नव्हतं. मला वाटत होतं तो फौजदारी करेल, साथीदार हुलीवर घालतील, पण तसं काही झालं नाही. उलट तो घुबडासारखा लपून राहू लागला, तोंड चुकवून पळू लागला. घालून पाडून शिवी हसडली तरी न ऐकल्यासारखं करू लागला. जगूच्या लग्नात सारं गाव जमलं. विरोधकही निर्लज्जासारखे आले, पण जेवणाच्या टिपणाला मात्र साल्यांनी दगा दिला. जेवायला ओढ्यापर्यंत आलेली माणसं परत फिरली. पाण्याची धार ओलांडून अलीकडे आलीच नाहीत. लग्न लावून सगळे भडवे पळाले. हाक तरी कुणाकुणाला मारायची. मांगवाडा आणि वडार वस्ती तेवढी जेवायला होती. मराठ्याचा एक माणूसही फिरकला नाही. सारं अन्न वाया गेलं. जगू तर खूपच निराश झाला. मी त्याला समजावीत म्हटलं, आर नाराज कशाला होतो यास? चोरासनी अन्न चारण्यापरास गोरगरिबासनी वाटू, तेवढंच पुण्य. ह्यांच्या जेवण्यानं पुण्य वाढणार नाही. साऱ्या वड्यानं घाण वाढली नुसती. अजिबात मनाव घ्यायचं नाही. गावाशी काय देणं घेणं आपलं? आपलं आपण एक असलं म्हणजे झालं. वरात काढायची का? काढायची. गावाच्या नाकावर काढायची. माणसं येतेली, येऊ नाही तर राहो. आपण देवाच्या पाया पडून याचं. पर माणसं असली म्हणजे जरा उठाव येतो. उगी महाराचा नवरा फिरवून आणल्यावानी होईल मग सगळं. होईना का? आपण जर नाही वरात काढली तर माणसं काय म्हणतेली माहीत आहे? जगतापाचं घर बुळंग आहे. दारात लगीन घेतलं ते घेतलं, वरात नाही म्हणजे काय? बरं बाबा, तू म्हणशील तसं. रामू तेली, नरसू वडार चांगला. त्यांनी 7-8 माणसं जमवली. वराड ट्रकात बसवून पाठवलं कुरवलीला. नवरी घेतली ठेवून. त्यांनीच कुणाची तरी बैलगाडी बघितली. आमचा एक आणि पैरकऱ्याचा कदमाचा एक अशी 2 बैलं आणली. गाडी जुपली. वर लग्नात मिळालेली कॉट बांधली. त्यावर सतरंजी अंथरली. गॅसच्या 2 बत्त्या मागवल्या. गोडसवाडीसनं वरात निघाली. वरात कसली? मडं न्यावं तसा सगळा प्रकार. इनमिन 22 माणसं. त्यात आम्ही 2 भाऊ, पावणं 7, बाळू मांग, नरसूचं पोरगं, मशाल घेऊन चालणारा चांबार, बाजा पिपावणी वाजवणारा 7-8 जण. बाबू काका पळत आल्यावर जरा बरं वाटलं. फिरत्या वरात दरवेशाचं अस्वल फिरल्यावानी. आईला ह्या गावाच्या किती माणसांच्या वराती मी गाजवल्या. लाठी बोथाटी अंगदुखेपर्यंत फिरवली. दांडपट्टा फिरवला. एक वरात पहाटे 3 पर्यंत घुमवली. आणि आज माझ्या भावाच्या लग्नात एक आईघाला फिरकायला तयार नाही. आम्ही कुठं कुणाला काय मागतोय? नुसतं या मागून. स्वतःच्या पायांनी 2 तास चाला. पाहिजे तर चहा प्या, पण या. गावातल्या वरातीला माणसं नाहीती म्हणल्यावर पै पाहुणं काय म्हणतील? आपली आबरू आपल्या हातानं कशाला घालवताय? जगू नवरदेव होता तरी पेला होता. माझ्याहीपेक्षा तो जास्त वैतागला होता. वरात थंडपणे चालली होती. लखलखीत डोळ्यांची त्याची बायको कसल्या तरी विचारात गुंग होती. तिच्या चेहऱ्यावरची चीड लपत नव्हती. वरात फिरत जेव्हा पाराजवळ आली
तेव्हा कोणीतरी म्हटलं, वाजंत्री, एक तुकडा वाजवा. तसा जगू चिडला, उठून उभा राहिला, म्हणाला, अजिबात वाजवायचं नाही. काय गावाशी घेणं ना देणं आपल्याला. काय कला दाखवायची ती तिकडं आमच्या घरामोरं दाखवा. ह्यांच्या मोहरं वाजवाल तर भडवे कानात बोटं घालून डोळे झाकून घेतील. एवढ्या लयकीची हायती होय माणसं. मला वाटलं आता भांडण होतंय. जगू कुणाचं तरी नाव घेऊन शिवी देणार. ऐकणारा काही गप्प बसणार नाही. वाद वाढणार. रिकामी झगमग उत्पन्न होणार. मी तेवढ्या माणसात जगूला गप्प केला. पण तो कसला गप्प बसतोय. शेवटी डोळे वटारले तसा गप्प झाला. पोरगी मुंडवळ्या आडून गोंधळून बघत होती. पावसाच्या धारातून चिमणीनं बघावं तशी बघत होती. मला तिघा चौघांनी खूप आग्रह केला, दांडपट्टा खेळा, बोथाटी फिरवा, पण मी नकार दिला. मन थाऱ्यावरच नव्हतं. वाटलं होतं आत्ता गाव आपल्या बाजूनं झालंय. पण कुठलं काय, त्या बेरकी जाधवानं नेमकी मेक मारली होती. वरात संपली. नवी नवरी नवऱ्यासोबत घरी आली. रुक्मिणीनं त्यांना ओवाळलं. सन्मानानं देवाच्या पाया पडायला आतल्या घरात नेलं. मला काय करू आणि काय नको असं झालं होतं. आसपासच्या आयाबाया जमल्या होत्या. बायकांच्या घोळक्यात रुक्मिणी महाराणीसारखी वावरत होती. बायका तिला सल्ला विचारूनच सारं काही करत होत्या. धाकटी जाऊ तिला धाकट्या सुनेसारखी वाटत होती. ती सारखी हलत होती. घर सजवायला सुगरण पक्षीन धावावी तशी तरतरत होती. मी साऱ्या पाहुण्यांना अंथरूण पांघरून दिली. गाडीवाली पोरं, बत्त्या फिरवणारी माणसं जेवायला धावली. वर बत्तीवाल्यांच्या हातावर 5-5 रुपये ठेवलं. रुक्मिणीनं मागणीला खण घातला. बाजीच्या बायकोला पातळ दिलं. आयाबायांना गोडधोड खायला वाढलं. परीट केसाळ चामर घेऊन आला होता. त्याला 4 रुपये आणि भाकरी दिली. चांबाराचंही देणं भागवलं. वाजंत्री नारळासाठी अडून बसले. त्यांना नारळ दिला. त्यांचे राहिलेले पैसेही दिले. तसे सारेजण वाद्य नाचवीत पुढची सुपारी गाठायला अंधारात स्टेशनकडे पळाले. धन्यवाद. अशीच पुढची कथा ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.